गुरुवार दिनांक 24/1/80. श्रीगाय नमः श्रीसिद्धरामेश्वराय नमः श्रीनिसर्गस्थाय नमः अध्याय 28 श्लोके अध्येय विद्यमाने अपि संसृत्तेन निवर्तते ध्यायतो विषयान्नस्य स्वप्ने अनर्थागमो यथा सत्यार्थो न सदा हि संसारो निवर्तेना अति दुर्धर याची अर्थींचा विचार निज निर्धार अवधारी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा परब्रह्म परब्रह्माच्या अनुभवाने जग आणि जगातील वागणूक संचार संसार वास्तविक खरा नव्हे, पण गुणाच्या दृष्टीने किंवा परब्रह्माच्या दृष्टीने जीवाच्या दृष्टीने काया खरी आहे, जग खरं आहे आणि आपला व्यवहार सुद्धा सगळा खरा आहे असा व्यवहार चालला आहे. वस्तुतः खरं काय आहे? संसार खरा नाही, परंतु जो आशा इच्छा वासना याच्या गरजेने याच्या आवडीने तो खरा ठरतो आहे. एकातून एक निर्माण होतात पुढचे गेले मागचे राहतात. याच्यावर अवलंबून हा खरा आहे. वास्तविक हा अनुभव जग आणि जगातील आपण हे खरे नव्हे. वाचाची जोडी सत्यार्थ न सताही संसार निवर्तेना अति दुर्धर. सत्य नसला तरी काही केल्या तो हटत नाही. संसार सत्य तर नाही आहे, पण तो काही केल्या हटत नाही. ठाण मानून बसला आहे. त्याच्याबद्दल स्वतःचा निर्धार ऐक. असं कोण म्हणतो आहे वाणीचा पुत्र झालेला नाही असं असून सुद्धा तो संसार करतो म्हणण्यासारखा आहे. पण असं कोण म्हणतो आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो आहे. कारण तो या पंचभूताचा जाणता आहे. पंचभूताची उत्पत्ती स्थिती कसा होतो याचा जाणता आहे. पंचभूताच्या उत्पत्तीतून प्राणी मात्राची उत्पत्ती कशी होते याचे जाणतो आहे. आणि झालेली उत्पत्ती जलप्रय आहे, पाण्यातून झाल्यासारखी आहे. पाण्यातूनच अंकुर येत आहेत, त्याची झाडे पेढे वाढत आहेत, पाणी सुकले की ते बनत आहेत, असा हा अनुभव आहे. पण याचा जाणता परमात्मा आहे. मनुष्य प्राणी कायारूपी काया धर्मी काया निश्चयी असल्याने आपण जे काय वागतो करतो आहोत हे खरोखरच आहे अशी त्याची कल्पना दिवसेंदिवस आणखी वाढते आहे. वस्तुतः काया पंचभूतिक आहे. 5 भूताच्या रसातून निर्माण झालेली काया आहे. काया रसातून निर्माण झाले. कायामध्ये रस आहे, त्याला सत्व म्हणतात. वनस्पतीच्या रसाचे नाना गुणधर्म आहेत. गोड, आंबट, तिखट, अमके तमके. हे अनुभव कशापैकी आहेत? कशात आहेत? वनस्पतीच्या रसात आहेत. गोड, तिखट, आंबट, खारट, तेव्हा हे वनस्पतीच्या रसात आहे. आणि वनस्पती पाण्यातून निर्माण होते आहे. पाणी तेजातून निर्माण होते आहे. तेज वायूतून निर्माण होते आहे. वायू आकाशातून निर्माण होते आहे. आकाश मूळ माया गुणरूपी आहे.
तेव्हा तुम्ही आपल्याला जे मानता देहाच्या रूपाने, ते देहाचे रूप वनस्पतीच्या सत्वातून अन्न म्हणून एकवटून त्या अन्न सत्वाला आकार आलेला आहे. आणि तो आकार म्हणजे आपलं शरीर आहे. आणि त्या शरीरामध्ये आपण असल्याची जाणीव आहे. आणि ती जाणीव अवघ्या शरीराला आधार आहे आपण असल्याची. पण ती जाणीव सत्वाच्या आधाराने आहे. सत्व उपजल्यानंतर सत्व निर्माण होते. आणि सत्वामुळे जे खरं आहे, आपण करतो ते खरं आहे, आपले पुढे बरे वाईट होणार आहे इत्यादी कल्पना जिवंत होऊन वावरते. काही दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि काही दिवसानंतर तो दिवस संपला की काया आणि कायेमुळे येणारा अनुभव तोही गेला. वस्तुस्थिती अशी आहे. काही दिवसापासून अनुभव आहे ज्याला तुम्ही आयुष्याची तारीख म्हणता. तिथपासून ती तारीख संपेपर्यंत अनुभव येतो. शेवटची तारीख संपली मग आपण होतो वा न होतो कधी जाणवणार नाही आणि जाणवत नाही. असे असू नये. देहरूपाने देहाच्या ओळखी हा प्राणी वागतोय म्हणून त्याला पुढील जन्माचं भय, कर्माचं भय इत्यादी मायेने दाखवलेलं आहे. वास्तव यापैकी काही खरे नव्हे. सत्वातून जन्म, जन्म म्हणून जाग झोप आणखी जाणीव मन. तुम्हाला कधी जाग झोप आणि जाणीव नव्हती. जन्म संज्ञेने जाग झोप आणि जाणीव जाणवते आहे. आणि या वनस्पतीच्या सत्वातील सत्वाचा गुण आहे. हे तो परमात्मा जाणत असल्यामुळे याच्यामध्ये खरं मानण्यामध्ये काही तथ्य नाही असं तो म्हणतो. पण मानवाच्या दृष्टीने प्रत्येक सगळे खरे आहे. दिवसेंदिवसांनी पुढे चांगलं होणार आहे अशी कल्पनेची जोड देऊन तो पुढे आपलं मोठं कल्याण होणार आहे इत्यादी कल्पना घेऊन व्यवहारतो आहे. पण मूळ आपण आहे अशी जी कल्पना आहे ती काडी लावून बत्ती पेटवली. तिथं काय तूप जळत आहे किंवा तेल जळत आहे. तेल संपलं म्हणजे ती बत्ती गेली. अशी काय सत्वातून आपण असले जाणीव निर्माण झालेली आहे. काय सत्व जीर्ण होता 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 म्हणजे शेवटी म्हातारपण आलेलं. कशामुळे आले? काय सत्व जीर्ण झाले. मग शक्ती गेली, बुद्धी गेली, ताकद गेली. शेवटी काय सत्वाचा गुण तोही गेला. ते दुसऱ्याला म्हणतो तो मेला. पण ज्याला मेला, जो मेला त्याला मेल्याची जाणीव नाही. जन्माला आला तर जन्म आल्याची जाणीव नाही. काही काळांतराने त्याला जाणीव दिलेली आहे आणि त्यांनी ती होळी मानलेली आहे. इथून तिथून हे काय आहे, हे मिथ्या आहे, हे सत्यत्वाने टिकणार नाही हे तुमच्या लक्षात आणून देणे आहे. व्यवहार तर तुम्हाला केला पाहिजे आणि तुम्ही करता, परंतु याचा पुढे म्हणजे आपल्याला काय उपयोग होईल असं नाही का. तुम्हाला स्थायिक रूप म्हणून काही नाही. पाणी आहे म्हणजे त्याचा अंकुर आहे, अंकुर आहे म्हणून झाड आहे. पाणी नाही अंकुर नाही, अंकुर नाही म्हणजे झाडही नाही. अशी वस्तुस्थिती आहे. ही जाणल्याने संसाराचे दुःख दुःख म्हणून जाणवत नाही. तर करमणूक झालं, नाटक बघणे, सिनेमा बघणे, गावोगाव झाले, देशोदेश फिरणे, तिकडून आला इकडून आला. काय केले ते फिरताना बरे वाटले, श्रम पुष्कळ भोगले, काही त्रास पण भोगला, तरी पण एक गम्मत झाली त्याला आपण बरे वाटले. एवढ्या पुरतंच आहे. वास्तविक जाणीव नसताना जग नाही, जग नसताना जाणीव नाही. जाणीव जाणीव ही पदार्थ धर्मी आहे आणि तुम्ही पदार्थ म्हणजे तुम्ही नव्हे. त्याला मागे पुढे काही आधार नाही.
म्हणतो ब्रह्मज्ञानाने सुद्धा टिकाऊ नाही. आता इथे ब्रह्म आणि ज्ञान इकडे लक्ष द्या. अवांची तुम्हाला तुम्ही जाणवता ती जाणीव करा, ज्ञान करा. आपल्याबद्दल आपली आवड आणि आपल्या स्वतःच्या आवडीमुळे सर्व व्यवहार चालू आहे. ते आता तुम्हाला ब्रह्मज्ञान आणि ज्ञान ब्रह्म असा उल्लेख याच्यामध्ये येतो आहे. ब्रह्म म्हणजे आपण असल्याचा शब्द आणि आपले हजेरी, शब्द आणि हजेरी मिळून त्याला नाव आहे ब्रह्म. आणि दोन्ही मिळून आहे ते काय? ज्ञान. तेव्हा तुम्हाला तुमची चिंता दूर होण्याकरता, सत्य काय असत्य काय हे कळण्याकरता, आणखी दुःखाच्या अनुभवातून वेगळा होण्याकरता तुम्ही असल्याचे जे ज्ञान आहे, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, ज्ञान ब्रह्म म्हणतात, ते ज्ञान ध्यानात धरू. त्या ज्ञानाचे ध्यान करा. आणि ते सुद्धा तुम्ही आहात असे जे ज्ञान तुम्हाला तुमची हजेरी जाणवून देते आहे, ते हजेरी जाणवून तुम्हाला देणारे जे ज्ञान आहे, ज्ञान म्हणून आत्मप्रेम आहे, प्रेम म्हणून आवड आहे, आवड म्हणून गरज आहे. तरी पण काय आहे? आपण असल्याचे ज्ञान. हे आता काय म्हणतात, तुम्ही काय ऐकता, याची ओळख म्हणजे याचे ज्ञान होण्याकरता तुम्ही आत्मज्ञानाशी सक्षत्व करा, स्नेह करा, मैत्री करा. आणि तुम्ही असलेल्या ज्ञानाला हाच देवदेवतातील मोठा देव आहे, तो तुम्ही असल्याचे ज्ञान हे ध्यानात ठेवून ते ध्यान धरा. असं जेव्हा कधी कधी घडेल, असे कधी कधी जेव्हा घडेल, तेव्हा हे जग खरे की खोटे हे तुम्हाला कळेल. आणि ते खोटेच कळल्यामुळे खोटे नाहीसे होणार, त्याच्याबद्दल दुःख होत नाही. मिथ्या असले, मिथ्या झाले, त्याच्यामध्ये दुःख होणे शक्य नाही. पण हे होण्याकरता तुम्ही आहात अशी जी हजेरी आहे, तुम्ही ज्ञान आहे, ते ध्यानात लावून त्याचे ध्यान करा. म्हणजे हे काय म्हणतायत, हे त्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळेल. व्यवहारामध्ये कुचराई काही करू नका. पण ते पण तुम्ही जाणता काही दिवसापासून काही दिवसापर्यंत हा व्यवहार आहे. कळलेल्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दिवस कळलेला जेव्हा होईल, दिवस संपला, मग तुम्हाला आपण आहे हे कळते आहे हे पण अदृश्य होईल. असे आहे हे तुम्हाला स्वच्छ करण्याकरता तुम्ही असल्याच्या ज्ञानाला तुम्ही शरण जा. त्याला गुरु म्हणा, त्याला देव म्हणा, त्याला कृष्ण म्हणा, राम म्हणा, म्हणण्याने पुष्कळ पुष्कळ म्हणा. पण असण्याला मात्र तुम्ही ज्ञान स्वरूप आहात या निश्चयाने राहा. म्हणण्याने पुष्कळ पुष्कळ म्हणण्याने म्हणा. कोट्यावधी नामं आहेत देवाची. विष्णू सहस्रनाम आहे, अमक सहस्रनाम आहे, तमक सहस्रनाम आहे. परंतु या नावाचे रूप कोण आहे? मानवामध्ये असलेले आपण असल्याचे ज्ञान. मानव कायेमध्ये आपण असल्याचे ज्ञान. 84 लक्ष योनीमध्ये ते ज्ञान आहे. पण त्या 84 लक्ष योनीतील त्या ज्ञानाला आपली योग्यता कळणे शक्य नाही. त्याला ती बुद्धी इंद्रिय नाही. मानवाला जी बुद्धी इंद्रिय उपलब्ध केलेली आहे. आणि मानव काय निर्माण झाल्यानंतर ब्रह्माला ब्रह्मज्ञान झालं आहे. आणि ब्रह्माला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जग आणि संसार कसा मिथ्या आहे हे स्वप्न दृष्टांताने त्याला कळते.
जाग झोपे स्वप्न आलं म्हणजे जागा यायचे वाटले. जागा यायचे वाटल्याबरोबर तिथे जग आहे असे दिसले. मग जग आहे दिसल्याबरोबर तिथे आपणाला काय असे दिसले. ज्याला जागृती आलेली आहे, जागा झालाय, त्याची काय सुखाने झोपलेली आहे. असं असताना जाग आल्याबरोबर जग दिसले. जग दिसल्यावर त्याच्यात आपल्याला काया पण दिसली. पुष्कळ व्यवहार घडले. शेवटी आले ती जाग खरी जाग नव्हती म्हणून ती गेली आणि खरी जाग म्हणतो झोपलेला सुखाने जागा झाला. आता तो झोपलेला सुखाने जागा झाला तो सुखीच आहे. जागा झालेला नव्हता तो सुखीच आहे. जागाला वाटले ते महादुःखाचे कारण झाले. मी जागा आहे असे जे वाटले तेच महादुःखाचे कारण झाले. परंतु जागा झाला नसलेला तो कसा आहे, सुखी आहे, मला ब्रह्मासारखा आहे. मग त्याला दुःखाचा अनुभव नाही, सुखाची गरज नाही. एक दोन अंग दाखवतात, एक निर्गुण एक सगुण, एक व्यक्त एक अव्यक्त. ते गाढ झोपलेला आहे असा जो अर्थ आहे, तिथे जागा आहे असा गुण नाही. आणि जागा याचा जो गुण झाला तो नाना दुःखाला कारण झाला. परंतु तो मिथ्या होता, खरा नव्हता. कोण? स्वपण म्हणजे आपण जागा याची म्हण. स्वपण म्हणजे आपण जागा याची म्हण. पण तो आपण जागा याची म्हणेला न विचारता त्याच्याकडे लक्ष देता दिसते भासले त्याला स्वप्न म्हटले. त्याने आता दिसते भासले त्याचा नफा तोटा काय झाला अवघ्या जगातील प्राणी मात्राचा? दिसले त्या जगाचा नफा तोटा काही झालेला नाही. बघा, लक्ष द्या. फक्त याला जे स्वप्न म्हणून स्वप्न आले म्हणून दुःख भोगावे लागले ते याला भोगावे लागले. त्या मिथ्या स्वप्न मिथ्या जागृती. तो जागा झाला होता हे खरं होतं का? नाही, तो झोपलेलाच होता. आता हा जो खुशाल झोपलेला होता हा निर्गुण. कशामुळे? जागा याचे गुण नाही. जागा आहे असा गुण तिथे नाही. तो निर्गुण. आणि जागा आहे असा गुण म्हणजे स्वप्न. आणि स्वप्न म्हणजे उघे जग. ब्रह्मज्ञानाच्या ब्रह्मदृष्टीने आहे. मानवाच्या देवदृष्टीने सापडतो सुखाच्या निमित्ताने दुःखच भोगतोय. आणखी सुखाची सामग्री साहित्य गोळा करतोय. पण त्याच्यातून चिल्ली पिल्ली होणार ती दुःखदायीच होणार. कोणती योग्यता येऊ दे परंतु त्याला अनुभव दुःखाचाच असणार. त्या दुःखाचं निरसन होण्याकरता आत्मज्ञानाशी संबंध ठेवा. आपण असलेल्या ज्ञानाशी मैत्री करा, स्नेह करा. गुरुच्या योग्यतेने त्याला माना. मला गुरुची योग्यता नाही. आणि हा गुरु आहे म्हणजे तुम्ही ध्यानात द्याला. पण आपण असलेल्या ज्ञानाला त्याच्या देहाची ओळख घेऊ नका. आपण असलेल्या ज्ञानामध्ये देहाची ओळख धरू नका. देहाची ओळख न धरता आपण असलेलं ज्ञान जेव्हा तुम्ही धरून ठेवणार तेव्हा ते यथार्थ सत्य मिथ्याचा निवाडा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेल. केवळ स्वप्न हे जगाचे बीज आहे. त्याला पाणी घालावं लागत नाही, बरोबर पाण्याने वाढते. तर इथे तुम्हाला सावध झालं पाहिजे. याकरता तुम्ही असलेल्या ब्रह्मज्ञानाला शब्द आणि हमी म्हणून तुम्ही असलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाची भक्ती करा. त्या ज्ञानाला धरा. त्या ज्ञान ध्यानात धरून बसा. म्हणजे ते ज्ञान तुम्हाला सगळं यथार्थ सर्व ज्ञान देईल. खऱ्या की खोट्याचं उत्तर शब्द नाही देत. खऱ्या की खोटा याचं उत्तर शब्द देतच नाही. शब्द उभा राहतो. कारण वस्तुचा काहीच खरे नव्हे म्हणून
तुम्हाला अशा इच्छा वासना हा जो तुमचा अनुभव आहे त्याची गरज आणखी आणखी वाढते हेच विषयाचे ध्यान आहे. परंतु आता तुम्ही ऐकल्याप्रमाणे तुम्ही असल्याचे ज्ञान हे तुमचे रूप आहे, काय तुमचे रूप नव्हे, असं हळूहळू होता होता तुमच्या अशा इच्छा हळूहळू पूर्ण झाल्यासारखे होती. जसं आपल्या घरी आता आपण तृप्त झालेला आहे, बाजूच्या घरात गेला तेवढ्या त्यांच्याकडे भोजनं चाललेली आहेत, पाहायचं तुम्ही आता जेवलेला असे अशा इच्छा वासना ह्या सर्व तृप्त झाल्याचा अनुभव झाला पाहिजे. भोगाने भोग भोगून समाधान मिळणार नाही. आत्मज्ञानाचा दर्शन झाल्यानेच तुम्हाला चिरायू समाधान मिळेल. त्याच्याकरता गुरुभक्ती केली पाहिजे. गुरुभक्ती म्हणून तुम्ही आपल्याला ज्ञानाचे चरण धरले पाहिजे. चरण म्हणजे हालचाल, हालचाल म्हणजे चेतन, चेतन म्हणजे चैतन्य. तुम्ही असलं ते ज्ञान काही विषय आखला स्पर्श झाला. पाचही प्रकाराने ज्याचा पुन्हा पुन्हा अनुभव यायला लागला ती त्याची गरज वाटते. पंचज्ञानाने जो जो अनुभव येतो त्याला विषय म्हणायचे. तो विषय एकदा चाकला की पुन्हा पाहिजे, मग पुन्हा पाहिजे, पुन्हा पाहिजे, अशी त्याची गोडी वाढत जाते. ज्याच्यामध्ये तो सापडला जातो तेव्हा विषयाची गोडी नष्ट होण्याकरता आत्मगोडीशी संगनमत करावे. आपण असलेल्या ज्ञानाशी आपण एकरूप व्हावे. मग ते ज्ञान तुम्हाला आत बाहेर कसं काय झालंय सर्व यथार्थ सांगेल. अगोदर कोणाला तुम्ही ते सांगू नका, तुमचे तुम्हीच करा. आणि तुमच्याकडून नंतर मग जेव्हा ते कधी काळी बाहेर पडेल, लोक तुम्हाला हा देवरूप म्हणतील, अवतारी म्हणतील, अंक म्हणतील, तेव्हा तुम्ही असलेले ज्ञान तुम्हाला प्रसन्न झाले. तेव्हा तुम्ही असलेले ज्ञान तुम्हाला प्रसन्न होण्याकरता मी ज्ञान स्वरूप आहे, देहरूप मी नव्हे. विषयाचा भोगता नसून विषयाचा जाणता आहे. अशा श्रद्धेने तुम्ही ध्यान धरा, त्या ध्यानाने राहा. म्हणजे तुम्हाला हा संसार खरा किती खोटा किती हे यथार्थ कळेल.